नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी तसेच निवृत्तीवेतन निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. सोबतच राज्यात 2 लाखांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असून त्यांना पावणे 2 लाखापर्यंत सेवा उपदान म्हणजेच ग्रॅज्युटी तसेच निवृत्तीवेतन देण्याबाबतचा निर्णय 2024ला सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. तर तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट पेन्शन आणि ग्रॅज्युटी संदर्भामध्ये हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी की अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी तसेच निवृत्तीवेतन निर्णयाची अंमलबजावणी लवकरच. तर यामध्ये राज्यात 2 लाखांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असून त्यांना पावणे 2 लाखापर्यंत सेवा उपदान ग्रॅच्युटी तसेच निवृत्तीवेतन देण्याबाबतचा निर्णय 2024ला सर्वोच्च न्यायालयाकडून या ठिकाणी देण्यात आला. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्यात 2 लाखांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असून त्यांना पावणे 2 लाखापर्यंत सेवा उपदान तसेच ग्रॅज्युटी तसेच निवृत्तीवेतन देण्याबाबतचा निर्णय 2024ला सर्वोच्च न्यायालयाकडून या ठिकाणी देण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या पातळीवर त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. मात्र सरकारी पातळीवर याबाबत विचारविनिमय सुरू असून या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्तीवेतन व उपदान देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर शासन स्तरावर विचारविनिमय सुरू असून त्याबाबत अद्याप निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नसल्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त काम करून घेऊनही मानधन न दिल्याबाबतच्या अंगणवाडी सेविकांच्या या ठिकाणी अशा तक्रारी असल्याची बाब आमदार राजेश राठोड तसेच सत्यजित तांबे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे या ठिकाणी मांडली. तसेच यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी भरलेल्या अर्जांपैकी पात्र लाभार्थ्यांच्या नोंदीनुसार प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी या ठिकाणी आयुक्त व महिला व बालविकास पुणे यांना निधी वितरित करण्यात आला असून त्यानुसार प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आल्याचे या ठिकाणी स्पष्ट केले. तसेच त्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी व निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू असल्याचे नमूद करताना या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधनाव्यतिरिक्त कामाच्या आधारावर प्रतिमा अनुक्रमे 2,000 रुपये व 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येत असून पोषण अभियानांतर्गत देखील अंगणवाडी सेविकास 500 रुपये प्रोत्साहन भत्ता येत असल्याचे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. तर मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी निवृत्तीवेतन निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी लवकरच होणार आहे. याविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.